प्रभागात त्यांनी 1 मध्ये असेल, 3 मध्ये असेल, 6 मध्ये असेल जो अन्याय केलेला होता, त्यामुळे त्या प्रभागातील सुद्धा लोक तिथे आलेली होती. आणि हे तुम्ही जर व्हिडिओ जी काल फिर्याद दाखल केलेली आहे ती अशा प्रकारे आहे की आम्ही ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा आहे अशा घोषणा देत होतो. आम्ही अशी कुठेही घोषणा जर दिली असेल तर आम्ही दोषी 100% मानून घेऊ. आम्ही अशी कुठेही म्हटलेली, आम्ही फक्त म्हटलं ईव्हीएम मध्ये जे मतं आहे ती मतांची फेरबदली करावी. आमचा पराजय असेल तो आम्ही तो मान्य करून घेऊ. पण निवडणूक आधी ज्या पद्धतीने बबन आव्हाड असतील किंवा विनय गोसावी असतील यांनी जो काही प्रकार केलेला आहे, फक्त 15 मिनिटात ती फेरबदली झाली असती. पण ती नाकारण्याचं कारण काय? कायद्यात तरतूद आहे. मग तुम्हाला कोर्टाचा म्हणजे काय, कोर्टात गेलं की 2, 4, 5 वर्ष निघून जातात. आणि जर त्यांनी कायद्याच्या व्यतिरिक्त चौकशी मागितली असती आणि त्यांनी ती नाकारली असती तर आम्ही समजू शकत होतो. आम्हाला पराजय सुद्धा मान्य होता. पण त्यांनी तसं न होऊ देता कुठेतरी सुपारी घेऊन काम केल्यासारखं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीनं कुलभूषण पाटलांना दणके मारले, बाहेर फेकलं आणि त्याच्यानंतर जमावावर जो लाठीचार्ज केला, ही अतिशय निंदनीय बाब आहे. लोकशाहीला काळिंबा वाटणारी बाब आहे. म्हणून आम्ही आजची पत्रकार परिषद घेतली आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे एक तक्रार पण केलेली आहे. त्याची सगळ्यांना तुम्हाला प्रतही दिलेली आहे. तसंच या पुढच्या प्रोसिजरसाठी आता आम्हाला हे शंका आहे की आम्ही त्यांना सीसीटीव्ही फुटेज मागितलेले आहे, तर ते फुटेज सुद्धा ते देतील का नाही ही शंका आहे. कारण ही निवडणूक पारदर्शी झालेली नाही, त्यामुळे आम्हाला फुटेज सुद्धा भेटतील का नाही अशी मोठी शंका वाटते आहे. त्याच्यानंतर फुटेज मागितलेले ज्यांचे दुसऱ्यांचे जे फेरमतमोजणीचे अर्ज होते ते स्वीकारले गेले आणि यांचे स्वीकारले गेले नाहीत. याच्या मागे नेमकं कारण काय? असं काही अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं होतं का की सत्तेतल्याच लोकांचे स्वीकारायचे, बिगर सत्तेतल्या लोकांचे स्वीकारायचे नाही, अपक्षांचे स्वीकारायचे नाही, असे जो दुजाभाव झालेला आहे किंवा अपार्शल भूमिकेतून जे यांनी काम केलंय यामुळेच ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर बबन आव्हाड यांनी जे गुन्हे दाखल केले, सगळे माझे पत्रकार मित्र तिथे हजर होते. या सगळ्या याच्यात त्यांनी असं म्हटलेलं की आम्ही ईव्हीएम मशीनचा घोटाळा आहे आणि ईव्हीएम मशीन फोडायला आम्ही जातोय. मला तुम्हाला सगळ्यांना माहिती की आम्ही ईव्हीएम बद्दल काही बोललेलो नाही. आमचं म्हणणं होतं जे काही चालू आहे त्याच्यात फक्त तुम्ही फेरमतमोजणी करा, एवढीच आमची मागणी होती. ही बोगस आणि कायद्याची पायमल्ली करणारी आणि स्वतःची दंडुकीशाही दाखवणारी ही आपल्याला अधिकाराचा दुरुपयोग करून ही फिर्याद आमच्या विरुद्ध दिली गेलेली आहे. मग जर अशी फिर्याद दिली जात असेल तर लोकशाही मार्गाचा हक्क होऊ नये आणि अशा अधिकाऱ्यांना खरं तर तात्काळ निलंबित निवडणूक आयोगाने सुद्धा केलं पाहिजे. जर तुम्ही पारदर्शी निवडणूक पार पाडायची असेल, कारण पुढे ही निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक आहे आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विनय गोसावी सारखे बोगस अधिकारी जर तिथे राहिले तर मला वाटतं निवडणुका पारदर्शी होणार नाही. ह्या कालच्या प्रसंगामुळे पारदर्शी लोक निवडणुकीत उभं राहायला सुद्धा तयार नाही. अनेक लोकांनी सांगितलं की ह्या पद्धतीने निवडणुका होते तर आम्ही उभं राहायचं, आमची ताकद वाया घालायची का, आम्ही हे सगळं करायचं. अशी परिस्थिती दयनीय आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालंय. या जिल्ह्यात 40 खून झाले, ड्रग्ज वगैरे सगळं चालू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.